आपल्याबरोबर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि त्याचबरोबर केंद्रीय ग्रामविकास मंत्री पंचायत राज मंत्री कपिल पाटील आहेत। सर, आपण पाहतोय की सध्या देशभरामध्ये लोकसभा निवडणुकींची तयारी जी आहे ती केली जाते। भाजपची कशी तयारी असणार आहे, विशेषतः महाराष्ट्रात? भारतीय जनता पार्टीची लोकसभेची तयारी काय निवडणुका आल्यानंतर तयारी सुरू होती असं नाही आहे। निवडणुका झाल्या रे की त्यानंतर पूर्ण 5 वर्ष निवडणुका डोळ्यापुढं ठेवून आमचं सरकार आणि आमचा पक्ष काम करत असतो आणि त्यामुळे निवडणुका आल्या म्हणून आम्ही तयारी करतो असं नाही, तर आम्ही निवडणुकीसाठी पूर्णपणानं सज्ज आहेत आणि जेव्हा कधी निवडणुका येतील त्या टायमाला भारतीय जनता पार्टी या निवडणुका लढेल आणि जिंकेल। पाटील साहेब, तुम्ही तयार आहात कधी निवडणुका लागल्या तर? भारतीय जनता पार्टी ही 24/7 इलेक्शन मोडमध्ये असते। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्याकडे जरी आपण माहिती घेतली तरी राष्ट्रीय कार्यालयाकडून, प्रदेश कार्यालयाकडून, दादा तर प्रदेशाध्यक्ष होते, हे जे काही काम देतात खाली कार्यकर्त्यांना, हे पहिल्या दिवसापासून निवडणुका कशा जिंकायच्या ह्या दृष्टिकोनातनं काम सुरू असतं। मी कालही लोकांनी माझा फोटो व्हायरल केला, एक महिला क्रिकेटच्या स्पर्धा मी भरवल्या होत्या आणि तिकडे मी बॅट हातात घेतली। एका कार्यकर्त्याने ती बॅटवर लिहिलं 2024 मी तयार आहे, आपण तयार आहात का, अशा प्रकारची एक पोस्ट केली। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सतत इलेक्शन मोडमध्ये असतात। दादा, राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न जास्त चर्चेला जातोय। ओबीसी विरुद्ध मराठा एक असा संघर्ष होईल असं एक वातावरण सध्या राज्यामध्ये तयार केलं जातंय का? मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक मंत्री म्हणून आपली नेमकी काय? मराठा आरक्षणाच्या संदर्भात माझी वैयक्तिक भूमिका म्हणल्यापेक्षा आमच्या सरकारची आणि आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे आणि त्यानंतर माझी भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। आणि आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की आमचं सरकार सत्तेत असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं। हे आरक्षण त्याही टायमाला कोर्टामध्ये चॅलेंज झालं होतं आणि हायकोर्टात चॅलेंज झालेलं आरक्षण टिकलं, परंतु सत्तांतर झालं आणि त्यानंतर दुसरी सत्ता जेव्हा आली त्या सत्तेतल्या त्या काळातल्या लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं या आरक्षणाला फाईट केलं पाहिजे होतं, वकिलाची फौज उभी करायला पाहिजे होती, ती वेळीच न केल्यामुळं ते आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही। आणि त्यामुळं आता आमची स्पष्ट भूमिका आता पण आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। हे आरक्षण कायद्याच्या चौकटीमध्ये बसून द्यायचं आहे आणि टिकणारं आरक्षण द्यायचं आहे। त्याच्यासाठी आमच्या सरकारनं मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली। मागासवर्गीय आयोग महाराष्ट्रभर फिरतो आहे, पुरावे गोळा करतो आहे, कुणबी जातीचे पुरावेसुद्धा सापडत आहेत। पण हे आरक्षण देत असताना कोणा समाजावर अन्याय होणार नाही, कोणाचं काढून आम्हाला आरक्षण कोणाला द्यायचं नाही आहे, तर कायद्याच्या चौकटीत बसून टिकणारं आरक्षण आम्हाला द्यायचं आहे आणि ते आरक्षण देण्यासाठी आमचं सरकार प्रयत्नशील आहे। आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण देणं हे गरजेचं आहे, ही सरकारची आणि आमच्या पक्षाची भूमिका आहे आणि ते आरक्षण आम्ही घेणार आहे। मात्र मराठा समाजाची मागणी आहे की ओबीसी कोट्यामधूनच आरक्षण द्या। पाटील सर, ती मागणीमुळे खरं तर राज्यामध्ये आता सभा होत आहेत, छगन भुजबळ संपूर्ण राज्यभरामध्ये दौरे करतायत, मोर्चे घेत आहेत, काय वाटतं की ही मागणी मान्य होईल? आता दादांनी सांगितलं की कोणाच्यामधून आम्हाला आरक्षण नको आहे आणि हीच भूमिका राज्य सरकारची आहे। राज्य सरकारने अनेक वेळा सांगितलेलं आहे की आम्ही ओबीसीमधून आणि कोणाचंही काढून, कोणाचंही कमी करून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही। आजच मी मुख्यमंत्र्यांची पेपरला बातमी वाचली, त्यांनी असंच म्हटलं आहे की जी सरकारची भूमिका आहे ती छगन भुजबळांची आहे, असं मी पेपरला वाचलं ते सांगतो। आणि सरकारची भूमिका आहे की मराठा समाज हा मागासवर्गीय आहे, ह्याच्यासाठी सर्वे करून ते सिद्ध करायचं आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायचं, अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारने घेतली। त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड कुणी नाही, पण ते इतर कोणाच्या मधून देऊ नये अशी भूमिका सरकारसहित समस्त महाराष्ट्राची आहे आणि मराठा समाजाच्या सगळ्या नेत्यांची ही अशीच भूमिका आहे। दादा, मात्र छगन भुजबळ ज्या पद्धतीनं भूमिका मांडत आहेत, छगन भुजबळांनी कुठंतरी आपलं भाषा जी आहे ती सुधारावी असं मराठा नेते म्हणत आहेत। छगन भुजबळ असं म्हणतात की ओबीसीसाठी मी मैदानामध्ये आहे। वातावरण कुठंतरी राज्यामधलं खराब होत चाललंय दिवसेंदिवस। आमची सर्व नेत्यांना विनंती आहे, आमची अपेक्षा आहे की राज्यातलं वातावरण, देशामध्ये महाराष्ट्रातलं वातावरण चांगलं आहे आणि हे वातावरण असंच राहावं, बिघडू नये, त्यासाठी प्रत्येकानं आपल्या आपल्या बोलण्यावर कंट्रोल करून हे आरक्षण मिळवण्यासाठी, मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करावे अशी आमची अपेक्षा आहे। शेवटचा प्रश्न, आज पंतप्रधानांसोबत बैठक होते, काय नेमके विषय असतील?
तर आपण पाहतोय की सगळे मंत्री जे आहेत ते आपण पाहतोय की रवाना होत आहेत. मात्र मराठा आरक्षणासंदर्भामध्ये राज्यातले जे मंत्री आहेत ते सांगतात की महाराष्ट्रातलं वातावरण जे आहे ते देशाच्या स्तरावरती चांगलं आहे. त्यामुळं राज्यातल्या नेत्यांनी सुद्धा बोलताना तारतम्य बाळगायला हवं अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवेंनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन राकेश सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.